वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज की अंकुश मामा हे गाथा पारायणामध्ये अतिशय सुंदर आणि गोडवा यांच्या आवाजामध्ये आहे। आपण त्यांचा गोडवा सुद्धा चाखू आणि श्रवण करू। त्यांना एक गवळण म्हणायला लावायची, ती गवळण अभूतपूर्व चाल आहे, अतिशय सुंदर आहे। ती चाल या आपल्या चॅनलच्या द्वारा लोक प्रसिद्ध व्हावी ही माझी अपेक्षा आहे, म्हणून तीच गवळण म्हणावी अशी मी मामांना विनंती करतो। निश्चित मामा, आम्हाला तर माहित नाही कोणती गवळण आहे, पण तुम्ही एकदा गवळणीचं नाव सांगा आणि निश्चितच सर्व वारकऱ्यांना त्या गवळणीचा श्रवणाचा आनंद द्या। ऐसा समर्थ ज्ञानदेव त्याची चरणी ठेवा भाव। ज्ञानेश्वर महाराजांचा हा समाधी सोहळा आहे। मी आपला एक साधा वारकरी पद्धतीने भजन करणारा पूर्ण विशेष माझं जे सोहळ्याचं हे 54वे वर्ष आहे। 54वे वर्ष माझं चालू आहे। गेली 54 वर्ष मी जवळजवळ 70 पासून हा सोहळा करतोय आणि गेली 54 वर्ष मी ही सेवा माऊलीच्या पाठीमागं आम्ही भजनाचा आनंद घेत आम्ही चलतो। आणि म्हणून आता एक जर मला सांगितलं की हो तुम्ही एक गवळण म्हणा, तर ती गवळण अशी आहे की मुरली नको वाजवू मन मोहना। मुरली नको वाजवू मन मोहना, मुरली नको वाजवू मन मोहना। तुझे श्रीमुख सुंदर, तुझे श्रीमुख सुंदर, कुसुम शुभकांती नागर, कासे पितांबर मनोहर, कासे पितांबर मनोहर, पाहुनी पाहुनी भुली पडली करुणा घना, मुरली नको वाजवू मन मोहना। सरपरता होय माघारा, देह भाव बुडाला सारा, नाही संसारासी थारा, नाही संसारासी थारा, भेद भ्रम गेला कमल नयना, मुरली नको वाजवू मन मोहना। ध्वनी मंजुळ ऐकिला कानी, ध्वनी मंजुळ ऐकिला कानी, सर्व सुखा झाली धनी, एका जनार्दनी ध्यानी मनी, एकपणे जगजीवना मुरली नको वाजवू मन मोहना। वाह, खूप छान मामा, अतिशय। आता वय किती मामा तुमचं? माझं आता 72 चालू आहे। 72च्या वयामध्ये सुद्धा अतिशय 16 वर्षाचा कोवळा आवाज आपल्याला ह्या ठिकाणी ऐकायला मिळालेला आहे। मी अशाच तुम्हाला वेळोवेळी दिवसातून प्रत्येक वेळोवेळी तुम्हाला आम्ही अशा अपडेट देत राहू। निश्चितच आपण बघत राहा श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज।